भारतीय तत्वशास्त्र भितरी पंचतंत्राचे नाव अत्यंत गणनीय जान आसा. पंचतंत्र कथामुखेन आमकां जिवना भितरी कशें उरता, कशें चलता, खंच योग्य खंच अयोग्य हे जे चिंतने सुंदर जावंक न्हू, विस्तार जावंक न्हू दाखयता वता. तशें विचार करूंक गेल्यार दोन भाग आसाची, एक हितोपदेश आनी पंचतंत्र म्हणून. दोन्हीची कथा म्हाका जाल तसले चिंतने विशयाची. जाल्यार पंचतंत्र अधिकृत जाल तसले एक संदेश दिता वचचे तसले एक चिंतने आमी पळयताची. तुंतुचेची एक सुंदर चिंतने आज आमी हांगा पळया. एक भिक्षुक भीक मागूंक गेलो जीवन करता उरता. केन्ना एक भिक्षुक एक्को गांव वचून जीवन करतकी मागता उरतकी सहजानुची लोकाल तिरस्कार जास्त येता वता. अशां ताका दिसता हेचे कामां व्हरून घेवन मागता उरलेली म्हाका कांय मेळचें ना आतां. अशा न्हू देश संचार करता करताची मागूंक जीवन करया म्हूण सांगे न्हू तो भिक्षूक ठिकाण आशिल्ले. तो गोच एक धोती, उंच एक साल टवाल टायप वस्त्र आनी सान बोगणे आयदन पेतलेचे. अशें हांगे न्हू ते घेवन न्हू तो संचार करता करताची मध्यंत खंय गांव मेळ्ळेरी थंय बागू घेवन खावचे, राबचे आनी मुखार वचचे अशीची याच करता करता वता आसा. यात्रा करता करता वता आशिल्ले तसले ते भिकारीक यात्रीक अचानक जावंक न्हू तेगेली यात्रे भगवत संकल्पी घेतकी काशी पर्यंत पावून सोडले. ताका गुर्तू ना आपूण काशी वतलो म्हणून मागता वता आशिल्लो तो. अचानक जावंक न्हू संध्याकाळा भितर काशी प्रवेश केले. थंयच्या लोकां निमित्त ताका कळना आयले तो काशी पावला म्हणून. ताका मस्त संतोश जाले, आनंद जाले. आब्बा अनेक लोक काशी येवका म्हणचे बदल विचार करता उरताची. अनेक लोक काशी वचका म्हणून प्रयत्न बी करताची. जाल्यार मागीर योग कितले कांय गुतना कांय ना. केनके एक पट आयकत जाले काशी वचका, गंगा स्नान करका, परमेश्वराले दर्शन घेवका म्हणून. जाल्यार विश्वनाथाचें दर्शन घेवचें असलें योग म्हाका येवंक गेले न्ही आतां. जाल्यार अशी हे स्थिती भितरी जे भगवंताचें दर्शन घेवची योगी न्ही. फाल्यां साकणीक गंगा स्नान करूंक न्हू ते भगवंताचें दर्शन वच्चा. मागीर जीवन कृतकृत्य करूंक घेया. आनी कितें जावं जिवना भितर म्हाका साक्षात परमेश्वराले सानिध्याचे काशीक येवन पावलो म्हणजे जाल्यार काशी मरणान मुक्ती ही काशीक तर मेल्ले री आनी म्हाका मुक्तीची गती आनी दुसरें कसलें ना म्हाका जिवना भितर. अशा न्हू आशिल्ले तितले दिवस आतां हांगा काडका म्हण विचार करूंक न्हू. खंय की एकल्यान हण्ण दिलेले खांगे न्हू रातचो न्हिदता. सकाळी संदर्भ सामान्य 5-5:30 संदर्भाचेर एच्चर येता ताका. प्रफुल्लीत जालें तसले वातावरण. कारण भगवंताले आवास निवास काशी क्षेत्र ते. अशा न्हू प्रफुल्लीत्यान संतोषित्यान उठत तो. ताका दिसता गंगा स्नान करका म्हणचे मागीर म्हालगड लोकांनी बी विचार केलेले तिने कोण हांगा पावल ना. जाल्यार तेंगेलो आशिर्वाद की हांव हातांक पावला. तेंगे सगळे लोकांना नांव घे न्हू काशीक गंगा नदी भितर बुडूंक न्हू 3 फावटी उठता. तेज नंतर भगवंता दर्शन घेता म्हूण सांगे न्हू सहजानुची नदी दिकांनी यात्रा करता. गंगा नदी अत्यंत अद्भुत जावंक न्हू प्रवाहित घेवन वता आसा. दूर तनी पळयतना हेका आनंद आनंद. अब्बा
गंगा पळयत असले योग मेळ्ळे म्हाका. त्याक स्नान करत असले एक अद्भुत सन्निवेश आयले म्हण सांगे न्हू. गंगा नदीचेर रावचें दापता, सुतलो पळयता, खंय खंय की एकलो दोगलो खंय की न्हाता उरताची. सकाळी पुरा जालें नासलें काय तरी कोण आयलो उरत ना अजुनूची. विशाल जालें तसलें तट. इतले आनंदान न्हांवचेर ते खंय अवकाश मेळ्ळे की ना की. अशें हांगे न्हू न्हांवचें काय तरी तयार करता म्हूण सांगे न्हू. तेगेले भिक्षा पात्र तोक दवरता आनी उंतलो टवल काणयेक पिळून तोक दवरता. दवरून गे न्हू न्हांवचें वच्चें काम ताका दिसता. मस्त दिवसा नंतर काशी येवन पावला. काशी वता न्हाता आसा थोडे जास्ती न्हांया. त्या मस्त वेळ ते न्हाता बसले रे. कोण तर मागीर आयशिल्ले आयदन हांगा चोवन व्हरलें कितें करचें. हे अशी सोडून गेले री. हांव न्हा न्हू आंग विसरून सोडले री कोण तर होवन सोडतलीच. अशा न्हू हें उंच दवरचें योग्य न्ही म्हण सांगे न्हू फोंड काडता. फोंडा भितर तें आयदन दवरता. कारण एकूच तेगेलें आसता आशिल्लें. तें आयदन घेवन बागून जीवन करचें ताणें. एकूच तेगेलें आसता तें. अशान फोंड काणगे न्हू फोंड धांवता. धांपून न्हांवचें वचें उठता. तेन्ना ताका बोडाय येता. अयो फोंड काण थांबलें कितकें आहा ही आयदन. कडे हेंच फोंड हांगा आसून म्हाका कशें कळ केलें. आतां म्हाका तरी कळकाम जालें आसतली हांगा कितें तरी एक गुर्त करून वचचें का. कितें गुर्त करया. तेन्ना ताका परमेश्वराले लिंगाचे याद येता. हा हें काशीक शेचत न्ही वे. ईश्वर लिंग करून सोडले व्हड एक माती गुड्ड घांगेन चन्न करून अडचून दवरून सोडले री. म्हाका हांगा तुका आयदन आसा म्हूण कळटा. हांव येंग हांगा आयदन काडून घेवन पुनः वचीत म्हूण सांगे न्हू. ते फोंड काडटा तसले जाग्याक एक लिंगाकाराचे माती गुड्ड दवरून घे न्हू तशी न्हांवचें वता. काशी उदक अत्यंत थंड उदक. कारण लागीं थंतनीची प्रवाहीत येता आसता काशी भितर गंगा उदक. संतोषां वता न्हाता आसा. ताका वेळ काळ गेल्लें कळना पाप. अर्ध तास एक तास जान वता न्हाता तितले आनंदान न्हाता आसा. आनी सगळे तेगेले पुरोजे लोकांना नांव घेता बुडचे नांव घेवचे बुडचे. थिंग कुठलो का तें पुण्य मेळ्ळो म्हणजे प्रार्थना करता आसा. इतले भितरी सुमार लोक थंय न्हांवचे काय तरी बस घेवन येता आसाची गाडी घेवन येता आसाची. तेन उठोवची हें न्हाता आशिल्लें पळयताची. बाजून लिंग आशिल्लें पळयताची. ओहो म्हण सांगेन मना भितर कितके विचार करताची. कितके काम करताची आनी उठो लोक वचून न्हांवचें वताची. अशा न्हू 1 ते 1.5 तास गेले. हेक मनाक संतोश जाले. आतां पुरो न्हालाले. आतां वचून दाडा वचून आंग पुसून घे न्हू मागीर आयदन घे न्हू हांवें परमेश्वर दर्शना वचचें का म्हणून दाडा येता. मात चक्करेन वता तेका. खंय पळय थंय लिंग खंय पळय थंय लिंग जावन बसल्याची. अय्यो रामा हें कशी सुतलो पळयता मस्तलो न्हांवचें गेल्याची. तेन्ना ताका कळटा ओहो हांवें हांगा लिंग करून घेवन न्हांवचें गेलो कोण केकल्यान पळयलें म्हण जालें. तेगे मनान दिसलें लिंग करून न्हांवका म्हणून तो बी लिंग कलो तो न्हांवचें गेलो. अशें 100-200 टोक न्हाता आसा ते 100-200 टोका लिंग करून सोडता. आतां मागीर लिंग खंय म्हूण सोदचें. गडबड नाका म्हण आंग आनी पुसून घेता क्लीन करून घेता. सामान्य अंदाज उरता म्हणून एक लिंग काडटा. लिंगात उगना तें आयदन भितर आसा. काण घे न्हू माती काडूं वता थंय मेळटना. आनी एक लिंग फुटून काण माती काडून पळयचें वता थंय बी मेळटना. तेन्ना सायडान न्हाता आशिल्लें तोडो करतना की तें मागीर लिंग फुटता तो कळलें मागीर रापरे काण ताका मारताची. ह्यो सांगता तुगे लिंग फुटिल्ली न्ही मारे हें मागीर आयदन आसा फार सांगनाका हेचें काम करता तूं बसून घेवन हांगा म्हूण ताका हिग्गा उगा मान घे न्हू ताका पाप हांडिताची. तेन्ना तो एक रुमका तो वचून बसून घे न्हू. हे देवा कितें करचें. हें जगत खन्न म्हणजे आंगेलें पळय. हांव कितकीची मागीर एक आयदन राखून घेवं का म्हूण सांगे न्हू. आयदन तुका पळोवन घेवन एक लिंग करून घे न्हू न्हांवचें गेले री.
नंतर आयला लोक पुराची लिंगक न्हांवचे गेल्याची तू निमित्त मागील आयदन चुकून गेलं मू मागील आयदन हात सोडून गेलं मू म्हणून ते पश्चाताप करताची बसता. त्याका तो एक सुंदर श्लोक सांगता, गतानुगतिको लोकः न लोकः पारमार्थिकः म्हणून. हे जगत कशास केम सांगलेरी, हे प्रपंच कशास केम सांगलेरी, गतानुगतिको लोकः एकल्यान कलशीची अनेकल करता विना हा, एकल्यान चलशीची अनेकल चलता विना हा, एकल्यान उरदलशीची अनेकल उरता विना हा. तो तश कितें केल्लो, तो तश कितें चल्लो, तो तश कितें उरलो म्हणजे कोणाक परमार्थ गुतना, परमसत्य गुतना. कित्याक लागून त्याण केल्ले हें हांवें करची नाका तें गुतना. अशें जावंक गे न्हू. मागीले गंगा सैकत लिंगेशु नष्टम मे ताम्रभाजनम. हांव गंगा नदीक न्हांवका म्हण आयलो, मागीर आयदन लागची तरी आयदन तोग दवरनो लिंग केलो जाल्यार उठ्ठो लोक हांवें केल प्रकार करून गे न्हू. आतां मागीर आयदन सुद्दां जेन्नाशीची हांव बसलो म्हणजे दोळे उदक काडटा खंय जाल्यार तेगेले दोळे उदक परमेश्वरा पर्यंत पावून की कितकी. उठ्ठो लोकोची न्हाण गेल्ल्याची तेन्ना सावकाश उठ्ठो लिंगा फुटोवन तो पळोवंक घेवन तेगेले आयदन काण देवाल दर्शन तो गेल्लो म्हणजे कथा आयकल्या नंतर जिवना भितर कळणेवची सत्य कितें आमकां. एको एक सत्य म्हळ्यार कोण तर एकल्यान केल्ले पुरो ते पुराची अनुकरण करची एक पद्दती आजी आमी खान आयल्या. गीते भितर भगवंत बी सांगता, यत्तदाचरते श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते म्हणून. श्रेष्ठ मनुष्य समाजा भितर अत्यंत विशिष्ट मनुष्य खंयचे आचरण करता की ते सगळे आचरणे बाकी लोक बी करता वताची. तेणे हेचे सत्य म्हण सांगलेली बाकी लोक ते अंगीकार करताची म्हणजे वचन भगवंत गीते सांगता म्हणजे असलेली. प्रायशः आम्ही कसले करता आसाची म्हणजे असलेली आम्ही कोणाक पळोवन करता असावी ना. तेजे फाटल्यान रहस्य कितें, कारण कितें, वस्तुनिश्ठ असले विशय कितें हेजे कांय कल्पना अशें आशिल्ले दुरंत विशय न्ही हे. वस्तुतः लिंगक न्हांवचे आवश्यकता बाकी लोक आशिल्ले थंय ना, करची बी न्ही. न्हांवचे पयले न्हाण करता आसले, न्हांवचे पयले करची बी न्ही जाल्यार लोकांनी पळयलें कितें तो थंय न्हाता आसा, हांगा एक लिंग आसा, हां लिंगक न्हांवका. इतले वडा गेले बीन आहा तिंकां त्या लिंग कित्याक खातीर केला, तूं तो कितें दवरला तेजे हुसा बरें कोणा जावका, तेजी कल्पना कोणा येता, ते कोण कोण घेवचें वता. अशी या न्हू त्यान कलेशी करता गेले बीन आहा तेजे रहस्य कळनाशी कला निमित्त 100-200 लिंग जावन गेलेत न्ही थंय. ते योग्य वे म्हणून विचारूं गेले री प्रायः जे कथा कितें आसा तेचे प्रकार आज आमगे जिवना भितर आमी करता असले अनेक इतले विशय चिंतन करचे अनिवार्यता आज आमकां आसा. आज आमी जिवना भितर कितें करता आसाची, कशें चलता आसाची म्हणजे विचारूं गेले री कोण एक सांगिले तेचे खरें, तेचे योग्य, तेचे समूह म्हणून आमी पुराची तेजे अनुकरण करता आशिल्ले हे कितले पर्यंत योग्य. मुंजी विशय सहजानोची मुंज करका म्हणजे उठलो का गुत्त आसा, केन्ना करका म्हणजे गुतना. सहजानोची थोडे पयलीं गेले री लग्ना दिवस पयले मुंजी नंतर हे दिवस लग्न हें आशिल्लें. कारण विचारचें गेले री दरिद्रते कश्ट व्यवस्थीत अनुकूल ना आशिल्लें ते अंगीकार करया आमी. तेका आमी चूक म्हणची न्ही, परिस्थिती तशी जाल्यार धर्मशास्त्र कितें सांगता मुंजे बदल हे एक आमी कळून घेवका. धर्मशास्त्र सांगता चल्ल्याक 8 वर्षां उपनयन करता, जन्मतो गर्भतो वा 8मे वर्षे ब्राह्मणम उपनयेत. धर्मशास्त्राचे वाक्य हे 8 करू जालना 8 डब्बल 16 पर्यंत मुंजी करका चेडाले. हें धर्मशास्त्र एक चौकट खान दिता आमकां. चेडाल मुंजी आमी केन्ना करका. अत्यंत प्रखरमती आसा, बुद्धी श्रेश्ठान आसा, संध्यावन करचेक
ते गेले की ते कर्तव्य पालन करचे का तो मनुष्य सबल जाना समजायला असतरी 8 वर्ष करचे अडणं त्यानं गुरुबल पडचे वशकत ना जाल्यारी ते गेले बुद्धी अजून वाढलं ना अजून हुडाळ जाणं असतो त्याक अजून संध्या करचे गायचे जप करचे का ते गेले मन तिथे स्थिर जाणं बसणं म्हणल्याला असतरी थोडे दिवस वचो कितली दिवस वचो 16 वर्षपर्यंत एक मनुष्याला बुद्धी परिपक्व जावपर्यंत तेगली बुद्धी एक विस्तार जावपर्यंत दृढ जावपर्यंत 16 वर्ष टाईम घातला बॉन्ड घान दिला लिमिटेशन घान दिला त्यानेपर्यंत मुंजी करू अडणं 8 वर्ष करत असतरी गुलबल प्रचे वशकत ना 8 नंतर करत असतरी गुलबल पळून घेणं ज्योतिषशास्त्राप्रमाणे मुंजी करका हे धर्मशास्त्राचे असले विषय कारण मनुष्याने परिपक्व जालताना त्यानं मुंजी कलेरी तो दिवसा संध्यावन करता बाप्पा माका गौरवान चलता ते गेले की ते नित्य कर्तव्य असा तो सुलितान करू शकता म्हणजे चिंतनेचरी ही एक व्यवस्था धर्मशास्त्रान केल्लो असा आज आम्ही सहजानोची 8 वर्षांनी 16 वर्षा भितर मुंजी करचे प्रयत्न करताचे योग्य असा त्याला मध्ये एक हाण दवरले ते भितर आम्ही ते किती हाण दवरले चेडाक समवर्ष मुंजी करचे ना म्हणून सांगेन एक विषय हाण आम्ही कुर्सीन घातले थोडे कण आसा विषम वर्ष करचे ना म्हणून थोडे जागे भितर विषम वर्ष करचे ना खंय थोडे जागे भितर समवर्ष करचे ना खंय हांवें गुरू कण सांगतना गुरून सांगले पुण्य मारिया दोन्ही करचे ना म्हणटा उरले रे चल्ल्याला मुंजी करता आशिल्ली तिनी म्हण पुण्य म्हणटा आशिल्ले मागीर गुरू किंत म्हणे बुद्धिवंती की आमी गेले कसले करता आसाचे आमी हे देदीपणी करीपण आसा आमकां विषय नांव थंय समवर्ष विषम वर्ष विषय नांव थंय समवर्ष करचे ना म्हणजे असलेली 8 वर्ष खंयची वर्ष समवर्षात न्ही वे 16 बी समवर्षात न्ही वे थंय सांगता आशिल्लें धर्मशास्त्र आमकां विषम वर्ष करचे ना म्हणजे असलेली 8 नंतर 16 भितर करू अडना म्हणटा सांगता आशिल्ली आमकां हेजी कल्पना ना कोण केकल्यान सांगले समवर्ष करचे ना रे ते म्हणून आमी बी हाई समवर्ष करचे ना आमी बी तशी करता गेलेची त्यान कितें सांगलें आमकां गुत आसते त्याक तेगे कडेन दुडना आशिल्ली की त्या वर्ष करचे तेगे कडेन अनानुकूल आशिल्ली की त्या कितके तापत उरचे पुर्व त्यान चुकून घेवचें कितें सांगलें हे आतां 12 वर्ष समवर्ष आतां करूं ना रे म्हण एक चुकून घेवचें एक उतर सांगिल्लेची तशीच आतां गेलें मू तें समवर्ष करचें ना म्हूण पळोवन गेलें मू भावना मागीर मागीर गुरू सांगता उरता येयलीची शारदा याक्ट म्हण आयले गुत्तूरचे पुरतो म्हाका एक 40 वर्सां पयले स्त्री लग्नाक पयले बाल्य विवाह पद्दत आशिल्ली चुकीची पद्दती ते हांव धारडी करता वतना ते विशयी भितर शारदा याक्ट 14 वर्सां पयलीं लग्न करचें ना चेडयेक कितें आयलें हे एक्ट एक मंत्र चलयेलें लग्न जालें नाका 14 वर्सां सुन घेवन अशें त्याणें कितें केलें एक सिद्धांत केलें 14 पयले कोणा लग्न करचें ना म्हणटा चली लग्न जालें ना न्ही 14 पयले नंतर ते 16 गेले आतां 18 म्हणटा बिशील सोडया आतां न्ही पळय कोण 18 जालें नाशी तो आनी 20 होन करता कितें ते गुत ना आमकां कडचेर म्हणजे आमकां जेव कशें आम सिद्धांत करून तुवें ना धर्मशास्त्र कितें सांगता का म्हालगड लोक कितें म्हणटा तें कल्पना न्ही आमकां अशें आमगे न्हू समवर्ष विषम वर्ष हें खंय सांगलें तुमकां कोण सांगलें तुमकां 8 नंतर 16 भितरी चेडा परिपक्व जालतना त्यांनी संध्यावन करचेक गायत्री जप करचेक योग्य जालतना बाप्पा मला उत्तर तिने ऐकाचेक सक्षम जालतना तेंकां मुंजी करका बरे क्षेत्रां वचून की ना बरे वैदिक प्रमाणाचेर मुंजी करका गायत्र म्हणून उपदेश दिवका तेंगेल्या जिवनाची एक भद्र बुनादी खान दिवका हे पद्दती थंय विषम वर्ष प्रश्न ना थंय जाल्यारी आमी खंयची एक कोणकी एक सांगिल्ले मनुश्याला उतर आयकूंक घेवन आमी तशी कितें करता आसाची हें कितले पर्यंत योग्य अनेक लोकांक सांगचें पळय का स्वामीजी मुखाल वर्ष ताका गुरू बल येता समवर्ष करो जावत ना मुखाल गुरू बल चुकता का तेन्ना विषम वर्ष जाल्यार कर अशी ना कडे केन्ना करचें लग्ना पयलीं दीस करचें आनी कांय ना आनी कितें करतले दुसरो उपाय कसो सिंक आतां अशें हांगे न्हू तेवटें घेवन बसनाकाची कोण केकल्यान सांगिल्लें तुमी करता आसा म्हण जालें न्ही वे गतानुगतीक लोक हो त्याने सांगून तुमी केले तुमी सांगून अनेक लोकांक कितें करता आसवी ना हें वस्तुनिश्ठ विशय हें न्हय अशा न्हू आमी थोडें परिवर्तन करून घेवका आमी थोडे जिवना भितर बदलावण करून घेवका म्हणजे विशय तरेची आमी सतर्क्यान जागृत जावची अनिवार्यता आमकां सगळ्यांची आसाची तेजे बरोबरी दुसरा एक विशय चलता आसा
मस्त विषय असायचे, मस्त विषय बद्दल आम्ही चिंतन करतना आता थोडे अवश्य तसले विषय बद्दल मातून लिहिता असायची. चली चेडा लग्न करचे बदल अनेक लोक येतात. स्वामीजी चली लग्न करून कला सहजन आम्ही सांगताची गुरुबाला असत्या का जातक बाहेर काढया. स्वामीजी आता 20 वर्ष त्या का 20 वर्ष लग्न करचे ना आणि किती तोंदरे ना स्वामीजी 20 हा 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 खंय कुडशील पळया ते 20 खंय ಕನ್ನಡ ಭಿತರಿ 20 त्याका 20 म्हूण कुडशिले खंय कोणकेची खंय कोण कुडशिले हें कल्पना ना आमकां टिचर. 20 संबंध आसा सकार शकार संबंध आसा सकार ते हें शकार 20 म्हणचे खंय संबंध हो तेका. प्रायशः आमकां हेची बी कल्पना कांय ना. 20 कोण सोडले 20 वर्ष करचे ना 20 वर्ष करचे ना 20 तेका वायट तेका ಒಟ್ಟು ಲೋಕ ಬರಪರ लोक म्हाका सांगले आयकलां हें पुराच 20 म्हणून. सहजन हांव सांगता उरता कोवीड आयलेले 20वें शतमान आयले ना ते 20वी इसवी आयले ना ते 19 इसवी आयले कोविड-19 म्हणून न्ही गुताच न्ही तुमकां कडेन हांवें सांगले 20 कसले आयले ना मरे हें रोग 19 आयलेले. तो येता आशिल्लो मनीस हुशार तो सांगलो स्वामीजी तशें म्हणनाका तुमी किती म्हणकानीची स्वामीजी ते 19 न्ही ते 19 इसवी न्ही 19 थंय बी 20 आसा थंय बी 20 19 बाबा भारी बुद्धिवंत रे तू कडे त्या खांब घेऊ बसता कडे सांगले हय न्ही म्हळ्यार 19 ते बी 20 जाले 20 जाले एक मुखारी 20 ते 20 कडे खंय लग्न करता तू बरं या खंयचे पिशे बुद्धिवंतीक लोकाला मूर्खपण म्हणून सांगे न्हू अर्थ करचे कश्ट गेलो आमकां. कसले पिशेपणांत लोक उलयताची करताची कितले मूर्ख मौढ्य आचरणे भितरी आमी सिविलायझेशन म्हणटाची बुद्धिवंतीक म्हणटाची रॅशनल एनिमल म्हणटाची मनुष्य म्हळ्यार कसले मनुष्याले चिंतने जाता गेले कशें मस्त बेजार दिसता आसा. 20 कांटी म्हणटाची 20 वर्साची कांटी खंय ते कसले केवटेचारी खंय खंय वचून घेवन कसले म्हणटाचे म्हण आमकां कळटना हें पोराची अशें हांव घेवन घेवचें ना हें कोण केकलें ते गेले 20 वर्सां करूं जालें ना त्यान चुकून घेवचें म्हणाल कितें 20 रे ते 20 रे ते कळना ना म्हण चुकून घेवचें सांगले आमी तेची घेवन बसलेत न्ही वेळाची तेचे घेवन आमी 20 करसून सोडले न्ही तेका आमी 20 करून सोडले न्ही तेका कितले दुरंत विशय न्ही. तेका संबंध आसा संस्कृत शब्द विमुशती ही म्हणून आमी 20 म्हण एक्झॅक्टली सांगताची जाल्यार ते 20 करता म्हणलें आसतरी आमी कितले महोन्नत विचाराचे म्हणजे विचार करचे अनिवार्यता आजी आमकां सगलो काय आसो हेका आमी म्हणचे अंधानुकरणे म्हणून कोण की एकल्यान कळले आमी ते करता वताचे आमी अनुकरण करताचे दोळ सोडूं की ताका ताणें कळलें तें पळयत ना आमी अंध जावंक गेलो तो कळ्ळें हांवें करचें हांवें कळ्ळें आनी एकल्यान करचें ब्लायंड बिलीफ्स म्हूण कितें म्हणटाची तेचीच न्ही हें पुराची कितले योग्य आसा म्हणजे आमी करता आशिल्ले कितले चिंतनीय ज्ञान आसा म्हणजे चिंतन करूं गेल्यार प्रायशः गतानुगतिको लोक आहा तो करता म्हण हांव करता म्हण आनी एकलो करता बीन आहा तेजे फाटल्यान रहस्य कितें तें योग्य आसा की ना तें हांवें करचें की न्ही हें चिंतने आज नांव गेलेले दुरंत विशय न्ही हें. जसले एक महान आज ही समस्या आमी समाजाचेर पळयताची ते म्हण सांगलेरी शवसंस्कारा भितरी आज कोण तरी मेल्ले री शवसंस्कार करचे कोण वतना. पयलीं एक प्राचीन काल आशिल्ले प्राचीन काला भितरी शवसंस्काराक सहजानुची चेडा धांडीत नाशिल्ल्याची कारण रातची जागर रान्ना वचूंक घेवन मस्त कठीण जाग उरता आशिल्ले ते सन्निवेश चेडा वचचें पडता नाका मनाक भावान वायट वता नाका म्हणचे बदल सहजान चेडाक वच नाका म्हण सांगले री तिनी हट्ट करताची म्हण सांगलें बाप्पा मातशें लोकांना वचचें ना म्हण एक नियम कळ्ळे बाप्पा बा कोणा आस की तुमी कोणा वचचें अशें ना आमी गेले नंतर तुमी वचका म्हण तेंके एक नियम
टायटल लायन सोडवा तेंकां बाप्पा मातशें लोक वचना म्हण सान आसा तुमी वचना आतां त्या नाका तुमकां आमी आसाची आमी करताची म्हण थांगेत आशिल्ले बाप्पा म्हणी जाल्यार चिंचोकून घेवचें सांगेल कितें बाप्पा मातशें लोक वचना म्हण सांगे न्हू आज शव संस्कार संदर्भाक उशीचे वरके लोक मेळटा तसं दुरंत विशय न्ही हे कितले योगी जाले तसले विचार करता आसा आमी सामाजीक जिवी जावंक गे न्हू लोकां अनुकूल करून दिवका लोकां बरें करका लोकांक सहाय करका आमगेलें एक चिंतन दवरून घेवका आमी म्हणटले मानवीय चिंतन अशें तसलें आमी आजी मागीर बाप्पा आसा मागीर अम्मा आसा हांव त्या कामां वतना बा म्हण सांगेन दूर उरचें कितले पर्यंत योग्य आज शिवमोगा तसल्या गांवा भितर दावणगेरे तसल्या गांवा भितर मस्त संघटन जाल्याचे थोडे युवक लोक तयार जावन वता आसाची संतोश विशय हें वचकाची जाल्लेरी आमी हे दितान कितें फाटी पडटा आसाची हें कितले पर्यंत योग्य आसा तेका आमी तुमकां निवेदन करचें कुची हें उटी घेवन बसनाकाची तेन्ना एक काल आशिल्ले चेड आगोनचे वायट भावन पडताले तेंकां मनाक दूख येतले म्हणचे भावनेचेर ते राष्ट्रीय दृश्टीन पळयत नाका मनुश्य आसूं खातीर दृश्टीन पळयत नाका म्हणचे बदल एक दूर दवरलेले आतां चेडाक ते उठून दृश्य पळयचे थंय वचून पळय कोण आसकी तूं हांगा टीव्ही ऑन केले पुरो घार रातचें मेळटा मनुश्य रातचें न्ही थंय मनुश्य कितके जळण पडटाचे तसलो दृश्य पळयताले आनी बाप्पा मातसो तुका पडचें ना कोण कितें सांगचें खंयचें तत्व आमी गेले कितें करता आसा आमी मस्त दुरांत विशय मस्त बेजार विशय अशें आमगे न्हू शवसंस्कार सादा काम न्ही यादोरो थोडे थोडे बरे समाज आसाचे मुखार गेले समाज आसाची ते समाजाचो पळयताची प्रत्येकाचे एक मनीसपणे वताचे शवसंस्काराक तसले एक नियम धरून घेतले तेणी कारण कितें इतले दिवस तो आमगे बरोबर आशिल्लो आतां तो वता आसा तेका कृतज्ञता दिवका म्हणचे बदल एक घरच्यान एक व्यक्तीन पण वचकाच शवसंस्काराक तसले भावने अनेक समाजा भितर आसो तिन वता जाल्यार आमी मात दैवज्ञ ब्राह्मण श्रेष्ठ ब्राह्मण सांगे न्हू भितर दिकांनी कनिश्ठ काम करता उरले सोडले री श्रेष्ठ काम करता मनस्थिती आमी खंय हाडून घेतलो एक उदार चिंतन आमी कडेन धरून घेतलें की तूं आमी बाप्पा आसा अम्मा आसा ते वतना हांग वतना हांवें आतां हें वर्श मात लग्न केलां मागीर पुताले हें वर्श मात मागीर चेल्ली लग्न केलां ते तिगे खरें कितें जालें रे त्याक लग्ना प्रश्न ना त्या वर्सांनी लग्न केलां आसा तिगे खरें कितें जालें आसलें रे तो वतकी ना तेन्ना संबंद ना तेन्ना दुसरो तो मात तो चुकून घेवचें कारण सोदता न्हय हें समू न्हय केनकी केलेले सिद्धांत केनकी कोण की तोंडांत हाडलेले सिद्धांत आमी कितले हाजी अनुकरण करून घेवन समाजा भितर विशमस्थिती हाडली म्हणटले रे प्रायशः अनेक कणे लोकांक दुड्ड दिन आपूंक घेवन शवयात करचेक व्हरचें पडटा म्हणजे आसले रे दुरंत विशय न्ही आमगे समाज इतलो व्हड समाज व्हरून घेवन एक 8-10 लोक बी मेळटना ते घार दुख्खा भितर उरता तेन्ना तेंकां सांत्वन सांगून घेवन तें काम करता लोक तरी येवत ना म्हणजे आसले रे आज आमी श्रेष्ठ दैवज्ञ म्हण सांगेवचे अर्थ कितले तरी उरले अशें जावंक न्हू आज ही रक्तपात पळयताची लोकां मान काडले कोले अत्याचार आमी ते सगळे पळयचे तयार आसाची जाल्यार हें घटना म्हत्वाचें तयार ना म्हणजे आसले रे खंय की आमी अंधानुकरण करता आसा बीन आहा आमी अजुनूची सामाजीक जिवितान परिवर्तन जालें ना आशिल्लें तसले सत्य ते आमी कळून घेवचें पडटा अशें आमगे न्हू आमी सहजानूची ते कामाक मुखार वचकाची आमगेली गोरमेंट तसलेची तसल्या कामाक वचचे रे मारया ते आत्माक एक तृप्ती मेळटा म्हणून खंयचे आत्मा हें शरीर सोडून गेलें की ते शरीर सोडून गेलें नंतर ते आत्मा परतून येता थंय तेगे शरीर कितें केलां पळयचें का तरी तेन्ना कोण कोण शरीर येता भितर गेलेची थिंक पळोवन ते आत्मसंतुश्ट येता खंय आबा ही नोट आयलेची हां हिंक बरें जेवण म्हणटा मन आत्म प्रार्थना करता खंय आत्म तिंगली बदल विशेष आमगे न्हू कृतज्ञता अर्पण करता खंय जाल्ले रे आजी आमी कितें करता आसाची तें जिवंत आसतना तेगे बरें उलयले मजी मारले मस्ती केले मेल नंतर मात संबंद ना आमकां बाप्पा आसा अम्मा आसा लग्न केलां मुंज केलां म्हाका नातं जाला म्हण आमी तर दूर उरले री तो अर्थ कितें म्हणजे हें दुरंत चेंज जावका बदलावण जावका सामाजीक जीव आमी समाजाक अनुकूल जालें तसं वातावरणाक निर्माण करचो जीव जावन उरपून आहा खंयचेय केलेले मूढाचाराचे अनुकरण करचे कितले पर्यंत योग्य आनी थोडे लोक आसाचे तिन्नी श्राद्ध जेवणा जेवण वतना
12व्या जेवणाक 14व्या जेवणा वतना तेणी विचारलेली स्वामीजी तो गेल्यार म्हाजे कितें वयान सांग वो अशें तिगेलें जेवण हांवें करचें ना न्ही तिगेलें प्रसाद हांवें खावं अशें ना न्ही पळया खंय म्हणे चिंतन की म्हणटे मनुश्याले तो गेल्यार वयान सान खंय तिगेलें हें जेवण जेवचें ना खंय आतां तिगेलें सान म्हणटा की शरीर आसता आतां सान की होडकी पळयचेक शरीर आसून घाण जालें ना पूर्ण घाण जालें पूर्ण घाण जाले नंतर बीची आतां तेणें तृप्ती करचें कोणाक तरी श्राद्ध करचें कोणाक तरी श्रद्धेन करचें काम आत्मा खातर न्ही ते आत्मा सोडून गेला तेजे खातीर ते आत्माक वय आसा आत्मा अनादि अनंत आत्मा वय लिमिटेशन ना आत्मा वय संबंधत ना जाल्लेरी आमी चुकून घेवचे बरे वाट सोदून घेतले तो म्हाका एक सांग न्हू तुगेलें जेवण हांवें वचचें न्हू तुगेलें थंय जेवण करचें ना हे खंयची पद्दती तुगेले कुटुंबाचेले तूं वचकी ना थंय पळीचे गेले की ना तूं पळीचे गेलो खंय तेगेली कडे काळ म्हाका ह्यो कितें थंय पळीचे गेलो म्हणून हे आनी गेलो तिगेले घातलो पळीचे येवका न्ही हेका तेजे खातीर पळीचे गेलो येवन आहा त्याक पळीचे वचीक म्हण नाशिल्ली मना भावानी ते कित्याक शवसंस्काराक मुद्दाम त्यान वच्चा पुण्य काम ते जेवण आसलेली आपले मुद्दाम वच्चा आत्मीयत संबंधाचे काम ते प्रीती विश्वास हेक मस्त महत्व आसुना थंय तुमगेले वयाक तुमगेले अधिकाराक तुमगेले अंतस्ताक हांवें आत्तो लग्न केलो तसलें जेवण जेवचें ना कोण सांगलो तुमकां 1 वर्ष म्हण सांगली बी कोण गो तुमकां तुमी कंगितले नियम न्ही 1 वर्ष म्हण सांगे न्हू म्हणजे लग्न केल्यार 1 वर्ष मात उरता 2 वर्सां गेले ते लग्न केल्यार परत तुवें कसले मूर्खपणे विचार आमगेले खंय वता आसा आमी पोराचे कितें करता आसाची हे व्हड व्हड प्राज्ञवंत लोक उलयतात आमचे कडेन आश्चर्य दिसता आमी कितले अधोगती पावलाचे म्हण सांगल्यार आमकां तेवका सिद्धांत आमी कनप खावन बसताची आमकां नाक कशें उरल्यार तुळसून उडयताचे आमी म्हणजे जाल्यार आसतरी कितले आमी अंधानकणे करता आसाची कितले आमी अयोग्य तसलें काम करता आसाची हे जीवन चलचे प्रीती विश्वास गौरव आमी दिले निमित्त गौरव घेवचे ना आमी केले तसले खंयची मोठाचार सिद्धांत निमित्त न्ही गो आमी इतले विशाल जलस जिवना भितर वता आसाची सामाजीक जिवन आतां मस्तितले बदलावणे आमी कळून घेतला पयलीं काळाच्या खंयचे अनेक इतले पद्दती ना आतां अशें आसतना हे थोडे थोडे पद्दती मात्र हे तो शिकलेले मागीर बाप्पानी हांव अशी करून वता मागीर चेडन अशें करता सांगलेली प्रायशः खंय की आमी अजुनूची गतानुगतीक लोक जावन आसा बीन आहा आमी प्राज्ञवंत जाल ना बुद्धीवंत जाल ना मनुश्य जाल ना म्हणजे सत्य सांगण घेवका एक कावळी तरी मेल्लेरी 1000 कावळ्यांक सुतलो रडचे पळयताचे आमी त्या कितें तरी करचे पळयताची जाल्लेरी मनुश्यान आमकां कावळे तितले कनिश्ठ बुद्धी बी तरी ना म्हणजे जाल्यार आसतरी एक सांत्वन करता वेवस्थी बी आमकां ना म्हणजे जाल्यार आसतरी आमी खंय म्हण गेले म्हणजे जाल गो पळयक न्ही आमी थोडे विचार करक न्ही कितें केन्नाच सिद्धांत घेवन आमी तरी पालन करता आसतरी हें कितलें योग्य म्हणजे जालें अशें आमगे न्हू शवसंस्कार जेवण 14वें जेवण वैकुंठ समाज जेवण हें कांय दोश न्ही आमी दिवची गौरव शरिरांनी यादोरो शरीर यात्रा करता आसतना सहजान इतल्यो सांगले बरोबर आशिल्लो ताका एक अंतीम विदाय करया म्हणून वचून येवची योग्य आसा तेजी बरोबरी आमी कितें श्राद्ध जेवण दिवचाची ना 14वें जेवण दिवचाची ते आत्मा दिवची कृतज्ञते आत्मा वय ना आत्मा अनलिमिटेड तो अनादि अनंत तो परमात्मा स्वरूप तो ताका गौरव दिवची अनिवार्यता आमकां सगळो कळका आसा ते सोडून कितें मोठाचार कंदाचार घेवन तुमी बसल्याची हें योग्य न्ही म्हूण सांगचेक विचार सांगची इश्ट करता आसा तेजे बरोबर आज आमी पळयताची एक अनिश्टेल तसले पद्दती आज आमी मस्तकणे पळयता आसाची ते म्हळ्यार सहजानूची अचानक जावंक न्हू कोणा तरी एक आवय येयले तेगेले घोव तरी गेल्लेरी ताका पळयची दृश्टीकोन कितले हिळ्याय मांजल म्हणटरी तेणें खंयचेची मंगल कार्य वचचेशी ना आयलेली तेणें येद्दां बसची ना तेणें दूर बसका तेणें खंयच्या कामाक मुखार येवची ना म्हणजे एक दृश्टीकोनाचेर आमी कितें जिवन करता आसाची हें कितले पर्यंत योग्य आसूं हाजी अनेक आवय लोकांनी न्हू दोळ्या उदकाची पळयली मस्त पश्चाताप येता खंयचे बायली मना उरतो मागीर घोव वचका म्हणून पयले खंयचे बायल इश्ट करतो मागीर घोवान वचका आशिल्लें म्हणून अचानक हांगा गेल्ले रे ताका दोश हेका कितें दिता हो तुमी हें जिवंत आसना हेका कितें मान काडता हो ह्या कसले करता अशें कितें कन्न दिता हो तुमी येदी बी हृदय ना मनुश्य म्हणटात न्ही आमी येदी बी करून ना आमगेली भितर
ते बायल मनीसीक आम्ही कितलं क्रूरच्यान वर्तन करता आसाची, ते बायल मनीसी कितले मना दुख्खेशीच्यान आमी वर्तन करता आसाची, हेजे बद्दल थोडे सतर्क जावंक न्ही आमी, विचारवंत जावंक न्ही आमी. पयले एक काल आशिल्ले, ते काला भितरी मस्तीतलो व्हड कुटुंब, ते बायलाक जिवरा भितरी विकृती जाल तसली एक आचार उची जावचे ना म्हणचे बद्दल ते एक व्यवस्थे कळले. ते त्यांना टायमा व्यवस्थे, आत्ता टायमा व्यवस्थे नाही ते, आता ते अवश्य बी नाही ते जाल्ले रे. तेन्ना व्यवस्थे आत्ता बी आजून घेवन बसून आम्ही तिंका दूर दवरता आसाचे म्हणजे जाल्यार आसतरी कितले योग्य आसा. तुमकां ते एक बायल मनीस उरचें पुरो, तिगेल पुताक, तिगेल नात्राक, तिगे संबंधिकाक ती एक गौरवान्वित व्यक्तीच न्ही वे, तिने पण तिंका बऱ्याकन पळोवन घेवंक न्ही वे, जाल्यार कितलो दुरंत म्हणजे संबंधीक लोक कितें दूर करता व कितले योग्य आसा. सहजान वची तिने आयले रे तांकां दूर दूर करचे, थंय बशी, थंय फाटल्यान बशी, तूं मुखार नाका म्हणचे कितले योग्य. आवय आवयच वते, देवी देवीच वते. घोवान आशिल्ले निमित्त एक सौंदर्य आशिल्लें, एक जिवनाचे आनंद आशिल्ले ते सोडया. गेल्या नंतर कितें गेले म्हण सांगे न्हू आमी ताका दूर करता आसाची. अमंगली तुवें येव वशीत ना, आपली वशीत ना म्हणजे कितले तेगेले मना भितरी दुखी घालता आसाची. तेगेले ते मनात दुखी कितें आसा त्या समाजाक कितलो परिणाम करता आसा म्हणचे आमी कोणतो विचार केला. तेगेले शाप कितें येता, तेगेली नेगेटिविटी कितें येता मना भितरी. देवा तुवें म्हाका शिकन सोड मू, हे समाज तूं म्हाका शिकन पळयत मू म्हणचे कितें तेगेले मना भितरी वायट तरी विचार आयले रे, तेतून तुमचे परिणाम कोणा येता ते समाजाक येत न्ही. कोणकी एक चाल कोण कळलं दोशाचे परिस्थिती समाजान वशीची पडत न्ही. कशान दैकन सांगता आसा तसलो का दूर करनाकाची, खंडितान दूर करनाकाची. तिने पयलेची नोंद लुडताची, तिंक आनी तुमी तरी नोंदयशिल्ले री, तिंक आनी तरी तुमी दुखी घातले री. खंडितानूची नोंदवा बैबेका गेल्या म्हण सांगशीची, तिने आमकां सौक म्हणना, तिने मन दुखिलेची आमकां शाप जावन येता, आमकां वायट करता वता. हें सत्य आमी कळून घेवका. अशें आमगे न्हू आमी तसलो का गौरव दिवचें एक चिंतन करका पळयका. तशें तुमी म्हणटले येद्दा आपूण हाडका स्वामीजी, हांव येद्दा आपूण हाडका म्हण सांगता ना हांव तुमकां. तेंके गौरव दियावो, तेंके नमस्कार करयावो, प्रिय सांगयावो आमकां आमी करता आसात. आशिर्वाद दिया म्हण सांगयावो. आशिर्वाद घेवचे कितें तुमकां, आशिर्वाद घेवन सुमंगली उरक म्हण आसा आशिर्वाद. मालगाड येत न्ही, मालगाड केन्ना आशिर्वाद दिवं येत न्ही आमकां. ते सोड तिंका कसलेच ना. एक चुकून तरी हळद कुंकू लायच्या स्थानार येवन बसले री, ती हळद कुंकू उरके लायत ना आमी. हे ती हळद कुंकू लावंक घेवचें ना. कितले चुकीचे. हळद कुंकू तेगेले घोवान दिलोले न्ही न्ही. हळद कुंकू आमकां कळ्ळें ना लावंक घेता आसाची, सान आसतना लावंक घेता ना आमी कुंकू हळद. मांगले घोवान दिवचें पुरो, हसीर कांकण घोवान दिवचें पुरो, कुंकूम बी दिवत ना म्हळ्यार खंयची पद्दत करता आसा आमी. कितें मन दुखीचें काम करता आसाची, कितें मेळटा आसा आमकां त्या मन दुखिले निमित्त. अशें थोडे जागृत येवका. पुरस्कार करया, हो स्टेजावर बशिया. हांव त्या सांगतना तुमगेले आवय जाल्यार आसतली ती विधवा म्हणून पळयनाकाची, स्टेजावर बशिया ताका, तेगेले आशिर्वाद घेवन काम करया. कितलो आशिर्वाद मेळटा पळया तुमचे गेले. तुमगे संबंधीक नाही ताका दूर करनाकाची, गौरव दिया, प्रितीन पळोवंक घेया, प्रितीन उलया, यो म्हण आपया. हें एकला आयलें आतां, हें कित्याक हांगा आयलें, हें कितें भावने. कितले दुरंत विशय घेवन सांगले री. सहजान वची तसलो का उलयत आसतना मागीर घरा बरें मंगल कार्य आसा, तूं ही अशी ना न्ही, अशी उलयता वो लोक. म्हळ्यार तेणें येवचें ना म्हणून पयले सिद्धांत तयार करून बसपाचे. कितले मना दूख येता तसले व्यक्तीक. एक घोव गेल्लो कतच दूख, हितून भितर समाजान न्ही असले अनिश्ट पद्दतीन दूख जाल्लो आसले री. ते मनुश्य उरचेपणी म्हण येताले की ना, ते बरें आशिर्वाद दिताले की हे मनुकुलाक विचार करून गेले री. खंय की आमी बदलावण करून घेवचे अनिवार्यता आमकां आसा म्हण जालें. अशें सांगे न्हू आमी थोडें परिवर्तन करून घेवका. हें कितें सामाजीक रिती नितीचें एक कट्टपाड आसा, अंधानुकरण आसा, बदलावण करून घेवका. तिंगेलो आशिर्वाद घेया, गौरव दिया. तिच्छ करून पळयनाका तिंकां, तिरस्कार करनाका तिंकां. तिंका एक गौरव आसा. तिनेजान काण घेतिल्ली न्ही घोवाक, सहजान जाल्ले प्रक्रियेक तिंकां आमी दूर करचें कितें आसा, हें कितलो पर्यंत योग्य आसा हें आमी चिंतन कर केलां. तेजे बरोबरी समाजा भितर आज हे प्रसंग येवूच ना जाल्यार थोडे लोकांक मालगड लोकांले प्रसंग आशिल्ले ज्येष्ठ आनी कनिश्ठ म्हूण. घरा भितर खंय तरी एक काम करता आसलें री म्हालगड्यान करका, म्हालगड्यान करनाशें उदें री लास्ट न्ही करका, मदींचे संबंदच ना.
तशी एक चिंतन हांड दवरला आमी पुराची. ज्येष्ठ आणि कनिष्ठ म्हणून सांगे न्हू एक सिद्धांत कोण सोडले. ज्येष्ठ कनिष्ठ शब्दाचे अर्थ गुंतना आमकां. ज्येष्ठ म्हणजे व्हड, कनिष्ठ म्हणजे आमी अर्थ कितें केले, ल्हान म्हण अर्थ केले. ल्हान म्हण न्ही, कनिष्ठ शब्दाचो अर्थ अनुज आहा. ज्येष्ठ कितें सान, कनिष्ठ नाही. आमी ज्येष्ठ कनिष्ठ शब्द केले अत्यंत कनिष्ठ म्हणून घातले ताका. अत्यंत ल्हान, ना व्हड पोतांक करका ना धाकलो पोतांक करका, मदीं 3-4 पोत येयले तेणी कितें करका, तिका संबंदच ना. हे खंयचे सिद्धांत तुमकां सांगिल्ले, हे कोण सांगिल्लें धर्मशास्त्र तुमकां. धर्मशास्त्र तशी व्यवस्था ना. याद दवर तुमकां धर्मसिंधू चंदकन बरयता, अत्र कनिष्ठो नाम ज्येष्ठात कनिष्ठ म्हणून. कनिष्ठ शब्द अर्थ कितें सांगली, व्हडलेकिंत सान विना, अत्यंत सान नाही. दुसऱ्या पोताक अधिकार, व्हडले पोता करूं जावत ना, सेकंड पोता करता, सेकंड पोता करूं जावत ना, थर्ड करूं जावत ना, फोर्थान करता. आतां तसलो प्रश्न येवता सोडया. आतां वरचे एकूच, आतां कनिष्ठ बी एकूच, ज्येष्ठ बी एकूच. आतां ते प्रश्न ना. जाल्यार अजून अनेक कण हे आसा. 3-4 भाव आशिल्ले कणे, हे व्हडल्यांक करता ते ना धाकल्यांक करता रे, मदींच्यान कितें करचें. मध्य तिश्ट ती गाडव आहा, तो गाडव जावंक गेलो ना तो, तशें कितें करता न्हय. अनेक भट लोक पयशे सांगताचे, व्हडल्यान करता ना धाकल्यांक करता म्हणटा विना आहा, मदींच्यान कितें करता गुंतना तेंकां धर्मशास्त्र. अशें व्हडलें सोडलें नंतर सेकंड थर्ड क्रम ज्यान येतवी ना ते धाकटे येवत ना, कनिष्ठ धाकटे येवत ना ते. हेजी कल्पना घेवंक आमी कितलो चूक करता आसता सांगले री. शब्द अर्थ गुंतनाशीची आज आमी कशी आचरण करता आसाची, कोण कितें सांगलेलें खरें म्हणटा कोण घेता आसाची, आमकां रहस्य गुंतता आशिल्लें दुरंत विशय न्ही हें. अशें हांवें न्हू थोडेची एक बदलावण करून घेवची अनिवार्यता आज ही आमकां सगलो को आसा. सहज आवय लोकांक आतां सांगचें हळद कुंकू घालची पद्दती आमी सगलो देवाक घालताची. कशी घालका हें उठलो गुत्ता आसा प्रायश आहा. आमगेले चिंतन आयकता उरताचे अनेक लोक. हळद कुंकू घालतना कशी घालका देवाक, पयलीं खंयची घालका, हळद घाल की कुंकू घालका. हळद गुत्त आसा तुमकां, तें कशी घालका, मृगी मुद्रा पद्दती 3 बोटांनी घालका. 3 बोटां मृगी मुद्रा म्हणना. अशी करूं जावत ना, 5 बोटांनी बीन घालया कांय तोंड ना. जाल्यार अशी करून घालनाकाची. 2 बोट घेवन कितें घालचें आसाची, हें 2 बोटां घालचें ना. जाल्यार अनेक लोक कल्पना उरता हें 2 बोटान घेवन घालताचें. वस्तुतः हें बोट पुजेक तितलें योग्य न्ही, वायट म्हण न्ही, तितलें योग्य न्ही. अशें जावंक न्ही. उठ 5 बोटां घातल्यार कांय प्रश्न ना ताका ना. 3 बोटां घातल्यार बरें, 5 बोटां घालल्या कांय तोंड ना ताका. त्या थोडे लोक अशी करून घालता हें चुकीचें आसा. अशी करून घालची न्ही. उठून मेळून घालया कांय तोंड ना ना. अशें मृगी मुद्रा घातल्यार एक शास्त्रीय पद्दती. अशें हांवें न्हू थोडे कळून घेवका. पयलीं हळद घालका, नंतर कुंकूम घालका. कारण कितें, हळदी निमित्त आमकां भोग भाग्य मेळटा. हळदी दिले निमित्त आमकां कितें मेळटा, भोग भाग्य मेळटा. कुंकूम दिले निमित्त आमकां मोक्ष साम्राज्य मेळटा. कुंकूम दिले निमित्त देवाक मोक्ष साम्राज्य मेळटा आमकां. अशें हांवें न्हू देवाक पयलीं हळदी पिठी घालका, देवा म्हाका सगळे भोग भाग्य दी. नंतर कुंकूम घालका, देवा मागे जीवन कृतकृती करी. तुगे पांय म्हळ्यार म्हाका एक शाश्वत आसलें, म्हाका मांगल्य स्थिर जावन दवरी. मांगल्य प्रतीक न्ही कुंकूम, एक स्थिर जावन दवरी म्हणजे एक प्रतीक हांवें न्हू ते घालची पद्दती. अशें हांवें न्हू पयलीं हळदी, पयलीं कुंकूम नंतर कुंकूम. आतां तशें न्ही, थोडे लोक पयलीं कुंकूम घालताची नंतर हळद घालताची. हें चुकीचें आसा. आनीची कुंकूम हळद लायता आसतना बी कशी लायका, आवट लोक गुत्तास म्हाका मागीर हांव आवय लोकांक लायट पळयता उरता. हळद कुंकूम तोगो लायताची, उंच कुंकूम लायताची. म्हळ्यार भोग भाग्याक भारतीय संस्कृती भितर स्थान कमी, त्यागाक स्थान व्हड. भोग भाग्याक कुंकूम हळदी अशें खातीर पोल्ले लायचे, ते त्याग प्रतिकाल कुंकूम निडल्या लायचे. अशें आमगे न्हू हें हळदी सहजान पोल्ले लायचे, कुंकूम निडल्या लायचे. थोडे लोकांक पोल्ले लायचे गुतूरत ना, तेन्ना कुंकुमा उंच हळद लायचे जावत ना. कुंकुमा तो हळद लावीत, उंच कुंकूम लायक ना हा तशी लावची जावत ना. अशा न्हू हें थोडे कल्पना धरून घेतली कितके बरें आमगेले. अशा न्हू हे थोडे कितें शास्त्रीय कल्पना आसा मागली मस्त लोक आवय गुत्त आसा. कारण चातुर्मास केले आमी, मस्त कार्यक्रमांक आयल्याची सांगल्याची मस्त लोक गुत्त आसा. जाल्यार ते बाकी लोकां बी सांगया म्हणून तुमी मात करची जालें ना, दुसरे लोक बी सांगता न्ही. मागीर पुरुश समाज मित्र लोकांनी बी कळून घेवका. तिने कुंकूम घाल म्हण अशी घालताची, अशी घालचे चूक म्हूण सांगतना सुमो घालची अशी ना अशी विना अशी घालचे चित्ते योग्य न्ही म्हूण दिसता आसा. अशा न्हू थोडे परिवर्तन करून घेवका. आनी थोडे लोक आरती घेता आसतना पळयक तुमी अशी करून आरती उंच हात हालोवन 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 अशी करून कडे हात पळोवंक घेता. काळे जाले की कितें जालें कसले कसले आतां केवळ वाटचे. आतां एक पोळे साडी अशीच करून हात साडीत ते आरती उंच. आतां आमी ते बंद केले, उंचल्यान दाखयताचे तो बशी करून घेवचे आरती. आरती घेवची म्हळ्यार कितें,
भगवंत म्हणजे अग्निस्वरूप भगवंत, ते भगवंत सुतलूच आमगे अग्नी होऊन घेऊन आरती होऊन हाडला असा. तूं ते भगवंताला शक्ती आविष्कार जाल्ली आसा, तुमच्या भितर आयला असा. ते शक्ती आमी स्वीकार करची, अशान तेजी कितें उष्णता आसा आमी ते स्वीकार करून दोळ्याक मात तेका लायन घेवचे. म्हणजे भगवंत स्वरूप मागले भितर येवका म्हणजे एक भावन येते. अशान भगवंता सुतलो आर्थ व्हरता आमी. त्या आरती भगवंता शक्ती, भगवंता चैतन्य, भगवंता तेजस भितर आयल्या म्हणून त्या आरती आमी घेताच. ते घेवच आसतना पोळे साडीच न्ही वते तुमचे हात हालोवंक घेना आमी. कितकी करची न्ही गो. पोळे सावन माथ्या मान घेताचे हात, थोडे हळद्या मान घेताचे, खंय मान घेता केवटेचेर हात. कडे आ करताची काळे जांगेले म्हणून चो कित करताची नाही. ते त्याची उष्ण ते सहज शाख घेऊन एक स्वीकार करते. देवता भाव मागे भितर आयला, दैवी शक्ती मागे जागृती हांव का म्हणजे भावाने प्रतीक केलं विना ते तशें न्ही गो. चले रे उठीचे रे आज आमी अंधानुकरण करता असं विना कितें करता कशी घेऊ का आमी कल्पना नाशिल्ले. खंय बदलावण जावप म्हण दिसता आसा. अशें आमगे न्हू आमी सगळोकची गतानुगतिको लोका जावचे ना, आमी पारमार्थीक जावका. हेजें सत्य कितें हें कित्याक आतां कळलें, हें आमी करकी नाका, हें कशें केलें बरें हेजें तरी थोडें तर चिंतन करून आमी केलें री प्रायशः आमी सुसंस्कृती आमगे न्हू एक दैवज्ञ म्हणजे एक श्रेष्ठ तरगती भितर आमी वचचे शकताची. असलो मस्त विशय आसाची प्रायशः उठ्ठो विशय करूं जावत ना जाल्यार तितले विशय मध्य सुमार विशय सांगिल्ले आसा. आतां थोडे इतले विशय सांगिल्ले आसा जाल्यार कितले विशय तुमकां अनुकरण करूंक शक्य आसा तितलो प्रयत्न करून आमी चलया. तसलें शक्ती सामर्थ्य भगवती राजराजेश्वरी ज्ञानेश्वर आमकां सगळ्यांक दिवं म्हणजे एक विशेष मागणी हें संच करचेक इश्ट करता आसा.